हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कुक विथ चंद्रकांता. चला तर आज मस्त चिकनचं सूप बनवूया. आज आपण चिकनचं सूप कुकरमध्ये बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी कुकर गरम करायला ठेवला आहे. त्यात थोडंसं तेल ॲड करूया. तेल गरम झालं की आता आपण जिरे ॲड करूया. जिरे तडकले की यात लगेचच कांदा ॲड करणार आहोत. इथे मी एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे. कांदा आपण चांगला परतून घेऊया. कांदा छान परतला की आता आपण अद्रक लसूणची पेस्ट ॲड करूया. इथे मी अद्रक लसूण बारीक कुटून घेतलेले आहे. हे 1-2 मिनिटं परतून घेऊया. अद्रक लसूण परतलं की यामध्ये आपण चिकन ॲड करणार आहोत. इथे मी पावशर चिकन छान धुवून घेतलेलं आहे. त्याचबरोबर यात थोडीशी हळद ॲड करायची आहे. आणि आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हळद छान मिक्स झाली की आता आपण मीठ ॲड करूया. इथे मी मीठ चवीनुसार ॲड करत आहे. सर्व छान परतून घेऊया. चिकन आपण एक 5 मिनिटं असंच परतून घेणार आहोत आणि मग यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहे. इथे मी चिकन छान परतून घेतलं आहे, तर यात आपण पाणी ॲड करूया. इथे मी 2 ग्लासभर पाणी ॲड करत आहे. आपण कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या देऊन घेऊया. कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन कुकर इथे थंड झालेला आहे. आपण ते ओपन करूया. इथे आपलं गरमागरम चिकनचं सूप बनवून तयार आहे. चिकन पण छान शिजलं आहे, तुम्ही बघू शकता. आमच्याकडे म्हणजेच माझ्या घरी या पद्धतीने चिकनचं सूप बनवलं जातं. याला काही लोक आळणी रस्सा देखील म्हणतात. तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्ही याला काय बोलता ते. तर इथे आपलं गरमागरम असं चिकनचं सूप बनवून तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. प्लीज टू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकन हिट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज टू लाईक, शेअर, सबस्क्राईब.